नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनल मध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुलभार्थी इयत्ता तिसरी पाठ क्रमांक 31 आमची सहल एक्सप्लेनेशन विथ क्वेश्चन अँड आन्सर्स पाहणार आहोत। पाठ क्रमांक 31 आमची सहल। आमची सहल मधुबन बागेत गेली होती। बाग सुंदर आणि मोठी होती। तर सहल कुठल्या बागेत गेली होती? बागेचं नाव काय आहे? मधुबन बाग। आमची सहल मधुबन बागेत गेली होती आणि ती बाग खूपच सुंदर आणि मोठी होती। बागेत विविध फुला फळांची झाडे होती। झाडांवर पक्षी होते। सगळीकडे सुंदर हिरवळ होती। बागेत पाण्याचा हौद होता। तर त्या बागेमध्ये विविध फुलांची आणि फळांची झाडे होती आणि त्या झाडांवर पक्षी होते। सगळीकडे सुंदर हिरवळ होती। बागेमध्ये विविध प्रकारची फुलांची फळांची झाडे होती। त्या झाडांमुळे सगळीकडे सुंदर हिरवळपणा होता। बागेत पाण्याचा हौद होता आणि त्या बागेमध्ये पाण्याचा हौद देखील होता। हौदात कारंजे होते, घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ होते। सगळे खूप खेळले, खूप मजा आली। तर त्या बागेमध्ये पाण्याचा हौद होता आणि त्या हौदामध्ये कारंजे होते। मुलांना खेळण्यासाठी बागेमध्ये घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ हे खेळ होते। सगळे खूप खेळले आणि सगळ्यांनी खूप मजा केली। बागेत सुंदर सुंदर फुले फुलली होती। फुलांभोवती रंगीबेरंगी फुलपाखरे फिरत होती। तर त्या बागेमध्ये सुंदर सुंदर फुले फुलली होती आणि त्या फुलांभोवती रंगबिरंगी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरे फिरत होती। मला एक फूल खूप आवडले। ते फूल तोडावेसे वाटले। मी फुलांजवळ गेलो, फुलाला हात लावला। तर त्या बागेमध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे त्या फुलांभोवती फिरत होती आणि मला त्यातलं एक फूल खूप आवडलं। ते फूल तोडावंसं वाटलं। मी फुलाजवळ गेलो, फुलाला हात पण लावला, पण लगेच मला आठवलं की बागेत शिरताना बाईंनी सूचना दिली होती, बागेत सगळीकडे फिरा, गमती जमती पहा, सुंदर पाने फुले पहा, मजा करा, खूप खेळा, पण कशाला हात लावू नका, पाने फुले तोडू नका, ती बागेची शोभा आहेत। तर त्या बागेत असणारे सुंदर फुललेलं सुंदर फूल मला आवडलं खूप। ते फूल मला तोडावंसं पण वाटलं। मी फुलाजवळ गेलो, फुलाला हात पण लावला, पण लगेच मला आठवलं की बागेत शिरताना बाईंनी सूचना दिली होती की बागेत सगळीकडे फिरा, गमती जमती पहा, सुंदर पाने फुले पहा, मजा करा, खूप खेळा, पण कशाला हात लावू नका, पाने फुले तोडू नका, कारण पाने फुले हीच त्या बागेची शोभा आहेत। मी लगेच हात पाठीमाग घेतला, फुलांकडे पाहिले, झाडांवर फुले डोलत होती, सगळी मुले आनंदाने नाचत होती। मी लगेच बाईंची सूचना आठवल्यामुळे मी लगेच माझा हात पाठीमाग घेतला आणि त्या फुलांकडे पाहिलं, झाडांवर फुले डोलत होती, सगळी मुले आनंदाने नाचत होती। तर एक्सप्लेनेशन इथे संपलेलं आहे। शब्दार्थ पाहूया आपण। शब्दार्थ मोठी, मोठी म्हणजे बिग, विविध म्हणजे व्हरायटी, हिरवळ म्हणजे ग्रीनरी, हौद म्हणजे वॉटर टँक, कारंजे म्हणजे फाउंटन, रंगबेरंगी म्हणजे कलरफुल, आठवणे म्हणजे रिमेंबर, शोभा म्हणजे ब्युटी। पुढचं आहे सांगा। अ आहे सहल कोठे गेली होती? सहल कोठे गेली होती? तर उत्तर आहे सहल मधुबन बागेत गेली होती। आ फुलाला हात लावताच मुलाला काय आठवलं? उत्तर आहे फुलाला हात लावताच मुलाला बाईंनी दिलेली सूचना आठवली। ई बाईंनी कोणती सूचना दिली होती? उत्तर बाईंनी सूचना दिली होती की बागेत सगळीकडे फिरा, गमती जमती पहा, सुंदर पाने फुले पहा, मजा करा, खूप खेळा, पण कशाला हात लावू नका, पाने फुले तोडू नका, ती बागेची शोभा आहे। पुढचं आहे काय ते सांगा। अ सुंदर बाग, आ सुंदर फुले, ई रंगीबेरंगी फुलपाखरू।
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.